मंडळी, चटपटीत खाण्याच्या नादात आपण आरोग्याचा विचार करत नाही। जर आपण जे खातोय ते चटपटीत ही असेल आणि पौष्टिकही असेल तर किती बरं होईल ना। तर मग आपली आजची रेसिपी सुद्धा अशीच आहे। मंडळी, मखना हे खूप पौष्टिक असतात। यामध्ये हाय बीपी, हाडांचे आजार, शुगर यासारख्या आजारामध्ये खूप लाभकारी घटक असतात। तर आज आपण मखनापासून एक चटपटीत रेसिपी बघणार आहोत। चला रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीसाठी लागणारं साहित्य: मखना, अर्धा काजू, अर्धा बदाम, अर्धा पिस्ता, 2 लाल मिरची, 2 हिरवी मिरची, कढीपत्ता, चाट मसाला आणि पेरी पेरी मसाला। तुम्ही शेंगदाणेही घेऊ शकता। सगळ्यात अगोदर गॅस चालू करून कढई ठेवायची। कढई तापल्यानंतर मखना घालायचा। बारीक गॅस करून एक साधारण 5 मिनिटं असं ह्याला भाजून घ्यायचं। मंद आचेवर भाजून घ्यायचं। असं खरपूस होईपर्यंत भाजायचं। कुरकुरीतपणा येतो ह्याला। हे भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये तेल घालायचा। तेल तापल्यानंतर अर्धा बदाम घेतलेला आहे, अर्धा काजू हे घालायचं तेलामध्ये। थोडा वेळ परतून घ्यायचं। अगदी थोडा वेळ परतून घ्यायचं। थोडंसं लालवटपणा झाला तर त्याच्यामध्ये मी पिस्ता घातलेले आहे। तुम्ही हे स्किपही करू शकता। हे लहान मुलांना असल्यामुळे मी ड्रायफ्रूट्स वगैरे घालून केलेलं आहे। हे परतून घेतल्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, लाल मिरची घेतलेलं आहे। हिरवी मिरची, लाल मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। लहान मुलांना करायचं असल्याने अगदी थोडंसं घालायचं। कसं आहे ना, लहान मुलं जास्त तिखट नाही खात आणि हे लहान मुलांना खूप आवडतं असं काहीतरी वेगळं चटपटीत खायला। तुम्ही हे टिफिनमध्येही देऊ शकता किंवा काहीतरी टीव्हीवरती बघत बसल्यानंतर काहीतरी चटपटीत खावं वाटतं नाही, मोठ्यांना लहान खायला खूप चांगलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर अगदी थोडं चिमूटभर हळद घालायचं। थोडीशी लाल मिरची घालायचं। तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। मी हे पिठी साखर घेतलं आहे, अर्धा चमचा। थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे। हे चाट मसाला आणि पेरी पेरी मसाला घेतलेला आहे, हे घालायचं। हे तेलामध्ये अगदी थोडासा वेळ परतून घ्यायचं, जास्त वेळ नाही परतवायचं। हे मखना भाजून घेतलेलं ह्यामध्ये घालायचं आणि हे चांगलं खालतीवरती करायचं। हे मिक्स करून घ्यायचं। अगदी थोडं थोडं घालत मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर साधारण एक मिनिट असं ठेवायचं गॅसवरती। मग रेडी झालेले आहे मखना चिवडा किंवा तुम्ही मखना चटपटीत असं काहीतरी वेगळं लहान मुलांना द्यायसाठी हे खूप चांगली रेसिपी आहे। कुठे स्कूलमध्ये द्यायला किंवा घरी संध्याकाळच्या वेळेस लहान मुलांना द्यायला, मोठ्यांना सगळ्याला आवडणारा हा डिश आहे। तर मग कशी वाटली आजची रेसिपी? करून बघा। आवडली तर शेअर करा। तर मग खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद। धन्यवाद।